नारायणगाव मधला जो रोड जातो अनेक दिवसापासून काम चालू आहे पण ते काही होईना. रोडचं काम पेंडिंग आहे. पावसाळा सुरू झाला तरी अजून सुरुवात नाही. संथ गतीने काम चालू आहे. खरं तर वारंवार सूचना देऊन सुद्धा कॉन्ट्रॅक्टर काही काम करायला मागत नाही. पण त्याच्या मागची भूमिका काय आहे किंवा कशासाठी हे एवढं संथ गतीने चाललंय मला माहीत नाही. परंतु हे दोन्ही रस्ते होणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर विनंती आहे अधिकाऱ्यांना की या संदर्भात मी खरं तर जाधवराव साहेबांशी सुद्धा मी 2-3 वेळा बोललो की साहेब हे लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या संदर्भात खरं तर ते म्हटलं ते आपण यात्रेच्या आधीच हा रस्ता पूर्ण करू. पण अजून ड्रेनेजच पूर्ण नाही. रस्त्याला तर अजून किती दिवस लागतात माहीत नाही. परंतु मला काही त्याच्यात थोडं काळबेरा असावं की काय अशी शंका येते. इलेक्शनच्या तोंडावर काम दाखवलं म्हणजे किमान नारायणगावात सांगायला एखादं काम असावं यासाठी ते संथ गतीने चालू आहे की काय मला माहीत नाही. परंतु मला वाटतंय की तशी थोडीशी शंका आहे की नारायणगावात एखादं मोठं काम दाखवायला असावं म्हणून कदाचित ते इलेक्शन लागलं की पटापट काम चालू आहे. काळबेरे म्हणजे नक्की काय? मग हेच ना की इलेक्शन लागल्यानंतर एखादं काम तरी आपलं दाखवायला पाहिजे नारायणगावमध्ये म्हणून ते काम संथ गतीने करून इलेक्शनच्या तोंडावर मग ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. वारंवारीचा रस्ता झाला मात्र इकडल्या रस्त्याला एवढं विलंब का? इकडच्या रस्त्याची तर अशी परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर तर असं सांगतोय की इकडचा निधी सगळ्या ह्या रस्त्याचा हा वारंवारीवरच संपलाय. आता मग कोणत्या पद्धतीचं टेंडर केलं गेलं होतं याच्याविषयी मला काही जास्त माहिती नाही. पण निश्चित स्वरूपात त्याविषयी माहिती घेऊन काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. आपण अनेक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असतात पण या प्रश्नावर आपण थोडं आक्रमक दिसत नाही. आक्रमक भूमिका घेण्यापेक्षा काम होणं गरजेचं आहे. काम चालू केलंय त्यांनी. आपण सातत्याने पाठपुरावा करतोय. बरं त्याच्यात अडचणी पण आहेत थोड्या. पाईपलाईन आहेत, ड्रेनेज लाईन आहेत. परंतु तरी सुद्धा खूप संथ गतीने काम चालू आहे. आक्रमक भूमिका निश्चित स्वरूपात घेतली जाईल. कारण जी कामच होणार नाही तिथं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. काम तर चालू केलंय. मध्यंतरीच्या काळात आपण ग्रामपंचायतमधून निधी दाखवून रस्ते दुरुस्ती केली होती. परंतु आज पावसाळा चालू झाला आणि नागरिकांना प्रचंड त्रास रोडला होतो. आता काय त्यासाठी हा मग आता नाहीच तोपर्यंत पावसाळा संपेपर्यंत रस्ता झाला तर ग्रामपंचायत नारायणगाव त्याच्यावर एक लेअर दाखवून घेईन डांबराचा. त्याला काय पर्याय शेवटी आपली लोक आपले नागरिक आपल्या नागरिकांचं स्वास्थ्य महत्वाचं आणि त्यासाठी निश्चित स्वरूपात मागच्या वेळेस आपण केलं. मला त्यावेळेसही म्हटले अरे रस्ता होणार आहे. म्हटलं जेव्हा होईल रस्ता त्यावेळेस होईल. खड्डे बुजवणं गरजेचं होतं त्यावेळेस ते बुजवले. अपूर्णच असताना इकडे जुन्नर रस्त्याचं काम पण चालू केलंय आणि ठेकेदारही तोच आहे. मी तेच म्हणतोय ना ते ठेकेदार असं खाजगीत सांगतोय की सगळे पैसे मी वारंवारीवर खर्च केलेत. नारायणगावच्या बाबतीत मी सातत्याने ओरडतोय. स्थानिक लोकप्रतिनिधींचा सातत्याने नारायणगाव बाबतीत दुजाभाव आहे. मग ते हे सिद्ध होते का? मला वाटतं हे त्याच्या वक्तव्यावर सिद्ध होत असं. नारायणगावच्या बाबतीत पुन्हा एकदा ते जर उद्घाटन होऊन वर्ष झालं मला वाटतं आणि वर्ष होऊनही काम होत नसेल याला काय अर्थ नाही. तुम्हाला म्हणायचंय आमदार अतुल बेनके यांचं नारायणगावचा जो काही विकास आहे विकासाकडे दुर्लक्ष आहे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं म्हणायचं. हो मग आता तसंच तर दिसतंय. कारण ठेकेदारचं खाजगी चांगलं सगळे पैसे मी वारंवारीवर वापरले पण नारायणगावचे पैसे पण वारंवारीवर कसे वापरले जाऊ शकतात किंवा नारायणगाव मग ते टेंडर असं कसं केलं असेल? त्यांनी विधान केलं तुम्हाला? हो. सरपंच आता ते वेळेस आपल्या खरीतला रोड नसताना सुद्धा ग्रामपंचायतीने खर्च केला. मग असा जो काय खर्च तो दुसरा विकास कामाला करतील या कामाला कशासाठी केलं? कशासाठी म्हणजे सगळ्यात जास्त रहदारीचा रोड तो आहे. नारायणगावकडं ह्या 2-3-4 गावांचा रस्ता जोडणारा रस्ता तो आहे. तिथे येणारी लोक जर नारायणगावला येणार असतील आणि जर तो रस्ता करणं गरजेचं असेल तर पैसे हा दुय्यम भाग आहे. परंतु सर्वसामान्य लोकांची हाल अपेक्षा ह्या सर्वप्रथम आहेत आणि त्यासाठी ते करणं गरजेचं आहे. ते करणं. तुम्ही त्या ठेकेदाराला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना काय विचारलं? मी तेच सांगतोय. खाजगीमध्ये त्यांनी मला हेच सांगितलंय की ह्या रस्त्यासाठी आता पैसे शिल्लक नाहीत. तो रस्ता होणारच नाही म्हणायचं असं सध्या तरी चित्र आहे. मग आता पैसे शिल्लक नसते तर खाजगी तो ठेकेदार कशासाठी रस्ता करील? मग तुम्ही कालचा आता तो उपसरपंच म्हणून काम पाहताय तुम्ही हा प्रश्न विचारला का नाही बेनके साहेब? बेनके साहेबांना नाही विचारलं. ते जाधवराव साहेबांना मी 2-3 वेळा त्या संदर्भात पाठपुरावा केलाय की मला हे इस्टिमेट तरी सांगा. तुम्ही म्हणताय पैसे शिल्लक नाही पण तुम्ही नारायणगावचा निधी हा वारंवारीवर कसा वापरू शकता? तर मला आजपर्यंत ह्या गावचा निधी अर्थात तो जोड रस्ता आहे पण ठेकेदार निश्चित स्वरूपात मला सांगितलंय की हे पैसे आता ह्या रस्त्याचे सगळे संपलेले आहेत.